शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 10/5/2025चा व्हिडिओ आपण पाहतोय. श्री रामदादा वकारे, गोरे कल्याण, तालुका नेवासा, उत्तर दुमाला. आजचं लोडिंग चाललं आहे मलेशियन डॉर्प. मलेशियन डॉर्प म्हणजे ही बुटकी जात आहे. नारळ जे लागतात ते जमिनीपासून 1-1.5 फुटावर नारळ लागतात आणि ज्या नारळामध्ये 400-450 मिली पाणी असते अशा प्रकारचे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे आपल्याला 2.5 वर्षात फळधारणा चालू होत्या. शेतकरी बंधू, आपली नर्सरी 1982ची आहे. आज 44 वर्ष आपल्या नर्सरीला चालू आहे. 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. त्याचबरोबर आमचं दुसरं युनिट लांजामध्ये 32 एकरमध्ये आपलं दुसरं युनिट आहे. नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानाला बिल, खात्रीची रोपं आणि लागवडीपासून सल्ला व मार्गदर्शन. आता मलेशियन डॉर्प नारळ जो आहे हा सर्वात मोठा नारळ, ज्या नारळामध्ये आपल्याला 400-450 मिली पाणी आणि नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी आणि 11 महिन्यामध्ये खोबरं तयार होते. अशी 2 in 1 चालणारी ही जात आहे. झाडाचं आयुष्यमान आहे 50 वर्ष. लागवड अंतर आपण झिगझॅग पद्धतीनं 15x15वरती केलं तर एकरात 200 रोपं बसतात. आणि त्याचबरोबर आपण जमीन जर म्हटलं तर नारळाला शारफळ, खारफळ, दलदलयुक्त जमीन, खडकाळ जमीन, कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान 50 वर्ष असणारं असं हे मलेशियन डॉर्प नारळ. वर्षाकाठी आपल्याला 350 ते 450 नारळ, 5व्या वर्षी एका झाडाला आपल्याला 500 ते 550 नारळ. आता शेतकरी बंधू, महाराष्ट्रात आपल्या ज्या बागा डेव्हलप झाल्या आहेत, जवळजवळ 500 बागीसने आता आपलं उत्पादन चालू झालेलं आहे. त्यामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जालना, परतूरमध्ये, बाणाच्या वाडीमध्ये बाण पाटील जे आहे तिने 1000 नारळ लावला आहे. उत्पादन चालू झालेलं आहे. त्याचबरोबर निमजमध्ये धनाजी पाटील असतील, कळवणमध्ये महेंद्र ठाकरे असतील, वाईमध्ये सुकुंडे काका असतील, त्याचबरोबर आपले API बनसोडे साहेब, सलगरगाव मोहोळमधले मंगळवेढा, तिथं नारळ चालू झालेले आहेत. आणि कुरुल कामतीमधले ननवरे काका 60 वर्षाची व्यक्ती आहे. तिने पण नारळ शेती केल्या आणि सोलापूर भागात उष्णतेच्या भागात नारळ शेती सक्सेस झालेली आहे. तर आता ही रोपं आल्यानंतर शेतकरी बंधू आपण 8-10 दिवस ठेवायचे आहे. झाडाखाली रोज पाणी मारायचं आहे आणि रोपं लावताना हार्डनिंग झाली पाहिजेत. रोपं लावताना आपण सरासरी खड्डा जो आहे तो आपण जसं ट्रॅक्टरनं सरी सोडल्यानंतर सरीमध्ये रोप लावायचं आहे. रोप लावताना आपण शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट, त्याचबरोबर मोठं मीठ 1 किलो हे सर्व वापरायचं आहे. मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. नारळ हे सरीमध्ये लागलं पाहिजे, जेणेकरून आपण 3 महिन्यानंतर भरणी केल्यानंतर रोपाची वाढ झपाट्यानं होत्या. आणि आपल्याला नारळ शेतीमध्ये आंतरपिकं जर म्हटलं तर सोयाबीन असेल, भुईमुग असेल, अशी कमी उंची